हरिओम. श्री मंगलचंडिका प्रपत्ती ही संक्रांतीच्या दिवशी केली जाते. कारण याच दिवशी श्री आदिमाता महिषासुरमर्दिनीने सूर्यास्तानंतर ऋषी कर्दम व देवहूती यांच्या कतराज आश्रमामध्ये पहिले पाऊल ठेवले. म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर ही प्रपत्ती केली जाते. ही प्रपत्ती आपण मोकळ्या जागेतच करायची असते. श्री मंगलचंडिका प्रपत्ती. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला 8 जानेवारी 2015 रोजी झालेल्या प्रवचनामध्ये श्री मंगलचंडिका प्रपत्ती संदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यावेळी बोलताना बापू आपल्याला सांगितले होते की प्रपत्ती करताना ते कर्मकांड म्हणून नका करू, तर प्रेमाने करा. शिस्तपालन आवश्यक आहे, पण भाव हा सर्वात महत्त्वाचा आहे, हे विसरता कामा नये. प्रपत्तीची मांडणी. एक चौरंगावर किंवा पाटावर मोठी परात घ्यावी. परातीत गहू, त्यावर कळशी किंवा कलश, त्यामध्ये तांदूळ, कळशीवर ताम्हण व त्या ताम्हणात देवीची 2 पाऊले काढावी. उजवं पाऊल कुंकवाचं, डावं पाऊल हळदीचं अशी काढावी. त्या परातीमध्ये कलशाला टेकून त्रिविक्रमाचा फोटो ठेवायचा. हरिओम श्रीराम अंबज्ञ म्हणून कथा श्रवण करावी आणि मगच प्रपत्तीला सुरुवात करावी. ही कथा एका श्रद्धावान स्त्रीने मोठ्या आवाजात वाचावी. तिच्यासोबत इतर श्रद्धावान स्त्रियांनीही मनातल्या मनात वाचावी. प्रपत्ती करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने ज्या तबकात प्रपत्ती द्रव्य आहे ते तबक हातात घेऊन उभे राहावे. त्याच्यामधील वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीने माते गायत्री ही आरती करावी. यावेळी बाकीच्या स्त्रियांनी हातात तबक घेऊन उभे राहावे व आरती म्हणावी. आरती झाल्यावर सर्व स्त्रियांनी आदिमातेच्या पावलास कत्रज आश्रमात फेर धरल्याप्रमाणे श्री गुरुक्षेत्र मंत्र मोठ्याने म्हणत 9 प्रदक्षिणा कराव्यात. आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर तबकामध्ये असलेल्या अभिचारनाशक पुरचुंडीने त्रिविक्रमाची दृष्ट काढावी व ती पुरचुंडी होमकुंड प्रज्वलित केलेल्या अग्नीत अर्पण करावी. आता सर्व स्त्रियांनी केळी देवीसमोर ठेवावी. आता 9 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा आदिमातेचा आवाहन मंत्र म्हणत प्रत्येक स्त्रीने आदिमातेच्या पदचिन्हावर अक्षता अर्पण कराव्यात. श्री त्रिविक्रमास सुगंधी फुले अर्पण करावीत. होमकुंड प्रज्वलित अग्नी कडुनिंबाच्या पाल्याने शांत करावा. ज्या स्त्रियांनी पूजन केले आहे त्यांनी आदिमातेच्या पदचिन्हातील हळद कुंकू आपल्या कपाळाला लावावे. केळी घरी न नेता प्रसाद म्हणून तिथेच ग्रहण करावीत. प्रपत्ती करणाऱ्या स्त्रियांनी ऊस घरी नेऊन त्या दिवशी स्वतः थोडा तरी खावा व घरातील इतर स्त्रियांनाही द्यावा. दही घरी नेऊन घरातील पुरुषांना प्रसाद म्हणून द्यावे. ते दही स्त्रियांनी खाऊ नये. काही कारणास्तव घरात पुरुष मंडळी नसतील तर ते दही कुठल्याही वृक्षाच्या मुळाशी अर्पण करावे. तबकातील प्रपत्ती द्रव्यांचे सांबार करून घरातील सर्व लोकांनी पोळी व भात इत्यादी बरोबर खावे. हरिओम अंबज्ञ. नाथसव्वी.